गुगल फ्लो हे एक असं पॉवरफुल टूल गुगलने डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण इमेजेस आणि व्हिडिओ अतिशय बेस्ट क्वालिटीच्या तयार करू शकतो. आता हे गुगल फ्लो फक्त व्हिडिओ किंवा इमेज बनवण्यासाठीच नाहीये. त्याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आपल्याला दिलेले आहेत आणि हे फीचर्स वापरून आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. त्यातला एक पॉवरफुल ऑप्शन आहे, तो म्हणजे टूल्स. फ्लो टूल्स असं त्यांना म्हणतात. खूप सारे टूल्स त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. इमेज जनरेशन टूल्स, व्हिडिओ जनरेशन टूल्स, प्रॉम्प्टिंग टूल्स आणि त्याच्याही पलीकडे एक महत्त्वाचा त्या ठिकाणी आपल्याला जो ऑप्शन दिलेला आहे, तो म्हणजे कस्टम टूल. कस्टम टूल म्हणजे काय? एक आपण आपलं स्वतःचं एक टूल त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो. कुठलंही कोडिंगचं नॉलेज नसताना, कोडिंगचा एक सिंगल लाईन सुद्धा आपल्याला लिहावी लागत नाही आणि कंप्लीट टूल जे आहे ते या गुगल फ्लोमध्ये आपल्याला तयार करता येतं. आजच्या या सेशनमध्ये आपण अशाच प्रकारचं एक टूल तयार करतो आहोत आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक स्टेप महत्वाची आहे. एक जरी स्टेप यातली मिस झाली की मग आपल्याला ते जमणार नाही. पहिल्यांदा मी तुम्हाला हे टूल जे आहे, जे मी तयार केलं आहे, ते कसं दिसतं ते तुम्हाला दाखवतो आणि मग हे असं सेम टूल आपण कशा पद्धतीने बनवू शकतो ते बघूयात. पहिल्यांदा आपण टूलचा डेमो बघूयात. बघा, आता हे टूल मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. सगळ्यात पहिल्यांदा इथे एक ऑप्शन आहे तुम्हाला दिलेला, अपलोड पर्सन फोटो. म्हणजे तुम्हाला ज्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवायचा आहे त्याचा फोटो इथे अपलोड करायचा. बघा, याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो की याचा सगळा कोड जो आहे तो त्याने लिहून ठेवलेला आहे. इथे तुम्ही कोड विंडो मध्ये जर गेलात तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण कोड जो आहे तो या ठिकाणी लिहिलेला दिसतोय. आणि हा जो कोड आहे, या कोडवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की त्याने हे जे ऍप आहे हे तयार करण्यासाठी रिॲक्ट नावाचा फ्रेमवर्क त्यांनी यूज केलेला आहे. इथे वरती दिसतोय बघा आपल्याला या ठिकाणी. ठीक आहे, आता जरी आपल्याला टेक्निकल नॉलेज नसेल तरी जस्ट हे माहिती पाहिजे की कुठल्या लँग्वेजमध्ये हा कोड तयार होतो. आपण प्रिव्ह्यू मध्ये जाऊन हे टूल जे आहे ते यूज करू शकतो. आता मी या ठिकाणी एका व्यक्तीचा फोटो अपलोड करतो आणि त्याचा स्टुडिओमध्ये बसून तो व्हिडिओ आपल्याला तयार करून देईल. मी इथे अपलोडला क्लिक करतो आणि माझ्याकडे असलेला एक फोटो मी त्याला या ठिकाणी देतो. मी समजा हा एक व्यक्ती आहे, याचा फोटो आहे माझ्याकडे. हा फोटो मी त्याला अपलोड करून या ठिकाणी देतो बघा. एक फ्रंट फेसिंग चांगला क्वालिटीचा फोटो त्याला द्यायचा. तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो त्याला देऊ शकतात, नो प्रॉब्लेम. किंवा कोणाचाही फोटो द्या. तुम्ही दिलेला जो फोटो असेल त्याच्यावर तो व्हिडिओ बनवेल. म्हणजे त्या फोटो मधला व्यक्ती जो आहे तो ऍज अ कॅरेक्टर यूज होईल आणि स्टुडिओमध्ये तो व्यक्ती बसून आपण जो काही टॉपिक त्याला देणार त्या टॉपिकवर तो बोलणार. आता हा व्यक्ती आहे बघा, ऍज इट इज आपण याला ऍड करूयात ऍड मीडियामध्ये. आता तो कुठल्या टॉपिकवर बोलणार तो इथे म्हणतो बघा, व्हॉट शुड दे टॉक अबाउट. तर तो एआय बद्दल बोलणार आहे. तो बोलणार आहे अबाउट अबाउट एआय. ठीक आहे, एआय बद्दल तो बोलेल. त्याला जे वाटेल रॅन्डमली. तुम्हाला वाटलं स्पेसिफिक काहीतरी बोलायचं तर तुम्ही इथे तसा टाका, मग तो ते स्पेसिफिक त्या ठिकाणी बोलेल. इथे लँग्वेज बघा, मराठी, हिंदी, इंग्लिश 3 ऑप्शन आहेत. आपण मराठीमध्ये बनवतोय. त्याच्यानंतर इथे तुम्हाला स्टुडिओचा एन्व्हायरमेंट दिलेला आहे बघा. इथे मॉडर्न स्टुडिओ असेल, प्रीमियम पॉडकास्ट स्टुडिओ असेल, फ्युचरिटिक्स टेक्नॉलॉजी स्टुडिओ असेल किंवा मिनिमल प्रोफेशनल स्टुडिओ असेल, आपण कुठलाही घेऊ शकतो. मी आता इथे प्रीमियम पॉडकास्ट स्टुडिओ जो आहे हा ऑप्शन घेतो. ठीक आहे. व्हिडिओचा रेशो पण इथे बदलता येतो बघा. जर तुम्हाला मोबाईलसाठी बनवायचे असेल तर 9:16 असतो आणि लॉंग व्हिडिओसाठी असेल तर 16:9. म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असे 2 ऑप्शन आहेत. आपण हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये बनवतोय. इथे तुम्हाला स्पीकिंग स्टाईल कुठल्या पद्धतीने तो बोलला पाहिजे, बोलण्याची स्टाईल जी आहे त्याच्यामध्ये प्रोफेशनल, फ्रेंडली, एज्युकेशनल. ठीक आहे, आता आपला टेक्निकल सब्जेक्ट आहे, मी त्याला एज्युकेशनल हा ऑप्शन देतो. आणि व्हिडिओचा ड्युरेशन किती पाहिजे आपल्याला, तर 10 सेकंद. इथे पण वेगवेगळे ड्युरेशन्स असतील. तुम्ही एक ड्युरेशन याच्यात घेऊ शकतात, 8 किंवा 10 सेकंद. आपण 10 सेकंदाची व्हिडिओ बनवू. ठीक आहे. आणि बस आता तुम्हाला फक्त हा फोटो द्यायचा आहे जसा मी दिला. आणि आता इथे जनरेट प्रेझेंटरला क्लिक करा आणि आपली व्हिडिओ जी आहे ती या ठिकाणी आता जनरेट होईल. आणि जनरेट झालेली जी व्हिडिओ आहे ते आपण बघूयात कशा पद्धतीने तो जनरेट करतो. अगदी काही मिनिटाच्या आत ती व्हिडिओ तयार होईल. तो कसा बोलणार आहे बघा इथे. तो, नमस्कार, एआय म्हणजे मानवाप्रमाणे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची यंत्राची अद्भुत क्षमता. आपण रोज वापरत असलेले गुगल असिस्टंट किंवा चॅट जीपीटी हे याचे एक एक्झाम्पल आहेत, असं थोडक्यात तो बोलणार आहे. म्हणजे तो काय टॉपिक बोलणार हे त्याने ठरवून घेतलं पहिले. आणि तो आता पूर्ण प्रेझेंटर जो आहे क्रिएट करतोय. अगदी काही मिनिटाच्या आत आपली व्हिडिओ तयार होते आणि ती व्हिडिओ या ठिकाणी आपण पूर्ण रेडी झाली की मग बघूयात. आणि बघा, 1 मिनिटाच्या आत त्याने व्हिडिओ देखील जनरेट करून दिली. आपण प्ले करून बघूयात व्हिडिओ कशा पद्धतीने तयार झाली. नमस्कार. एआय म्हणजे मानवाप्रमाणे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची यंत्रांची अद्भुत क्षमता. आपण रोज वापरत असलेले गुगल असिस्टंट जीपीटी हे याचंच उत्तम उदाहरण आहे. नमस्कार.
अतिशय सुंदर व्हिडिओ तो तयार करतो. ही व्हिडिओ तुम्ही इथून मग डाउनलोड देखील करून घेऊ शकतात. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला एक गुड न्यूज देऊ इच्छितो. कोडिंग कट्टाच्या माध्यमातून आपण एक AI मास्टर कोर्स रन करत असतो. त्याच्या आतापर्यंत जवळपास 5 बॅचेस आपल्या पूर्णत्वाकडे आलेल्या आहेत. 5 बॅचेस आपल्या झाल्यात आणि आता 6वी बॅच 10 ऑगस्ट पासून आपण सुरू करतो आहोत. हा जो कोर्स आहे हा सगळ्यांसाठी खूप सुंदर असा कोर्स आहे. म्हणजे आम्ही त्या कोर्सला डिझाईन करताना सगळ्यांचा विचार करून तयार केलेला आहे. हा AI मास्टर कोर्स जो आहे याच्यामध्ये अगदी आपण AIच्या बेसिक गोष्टींपासून तर ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत आपण शिकणार आहोत. जसं की ChatGPT, त्याचबरोबर Google Gemini हे सगळे टूल्स आपण कव्हर करूच. परंतु याच्यानंतर आपण बघणार आहोत जनरेटिव्ह AI म्हणजे काय? जनरेटिव्ह AIचे कन्सेप्ट कसे आहेत? वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट जनरेशन कसं केलं जातं? त्याचबरोबर एजंटिक AI म्हणजे काय? एजंटिक AI म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःचे AI एजंट्स क्रिएट करू शकतात आणि तुमच्या पर्सनल कामामध्ये त्यांना तुम्ही वापरू शकतात. त्याचबरोबर आपण AI ऑटोमेशन देखील या कोर्समध्ये कव्हर करतो. जसं की Make.com, त्याचबरोबर Zapier किंवा N8N हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्या मदतीने आपण आपला वर्कफ्लो पूर्ण ऑटोमेट करू शकतो. असा हा कंप्लीट कोर्स तुम्हाला या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने देतो आहोत. या कोर्सची ॲक्च्युअल फीज ₹10,000 आहे. परंतु कोडिंग कट्टाच्या आपल्या सबस्क्रायबरसाठी मी त्या कोर्सला 50% डिस्काउंट देत असतो आणि मग हा संपूर्ण कोर्स तुम्हाला फक्त ₹5,000 मध्ये करता येईल. हा पूर्ण 3 आठवड्याचा कोर्स आहे आणि या 3 आठवड्यामध्ये दररोज 2 तास लाईव्ह सेशन्स आपण घेतो आणि त्याचबरोबर त्या प्रत्येक सेशनचं रेकॉर्डिंग्स आपण दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा अवेलेबल करून देतो. आणि लिमिटेड लोकांसाठी आपण ह्या कोर्सला ॲडमिशन देत असतो. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मग हा माझा WhatsApp नंबर आहे. याच्यावर मला मेसेज करा. कोर्सचं डिटेल मी तुम्हाला देतो आणि लक्षात ठेवा 10 ऑगस्टपासून त्याची नवीन बॅच सुरू होते आहे आणि त्याला तुम्ही नक्की एनरोल करा. चला आता आपण व्हिडिओ सुरू करूयात. आता हे जे टूल आपण बघितलं, हे टूल बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी एक प्रॉम्प्ट हवा असतो. बघा आता तुम्हाला हे माहिती आहे की AIची प्रत्येक ॲक्टिव्हिटी प्रॉम्प्टवर अवलंबून असते. तुम्ही किती परफेक्ट प्रॉम्प्ट त्या ठिकाणी वापरतात त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. मी काय केलं बघा, जे टूल तुम्ही आता बघितलं ते टूल बनवण्यासाठी मी त्याला असं सांगितलं, मला Google Flowमध्ये एक कस्टम टूल तयार करायचा आहे. त्या टूलमध्ये मी एक फोटो अपलोड करेल एका व्यक्तीचा आणि तो त्या फोटोपासून एक व्हिडिओ जनरेट करेल. ती व्हिडिओ अशी असेल की ती व्यक्ती एका स्टुडिओमध्ये बसून माईकच्या समोर AI बद्दल काहीतरी बोलतो आहे. ठीक आहे. काहीतरी म्हणजे आपण त्याला सांगणार काय बोलायचं आहे वगैरे किंवा आपण कशाबद्दल बोलायचं हे त्याला सांगणार. अशा प्रकारची व्हिडिओ तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी मला ते कस्टम टूल बनवण्यासाठी प्रॉम्प्ट देऊन देईल. मग त्याने मला हा एक प्रॉम्प्ट या ठिकाणी लिहून दिला. ठीक आहे. तर एक भला मोठा प्रॉम्प्ट आहे. हा एवढा मोठा प्रॉम्प्ट आपण तर लिहू शकत नाही किंवा असा प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी प्रचंड मेहनत आपल्याला घ्यावी लागू शकते. ठीक आहे. आता प्रॉम्प्ट आपण ChatGPT कडून तयार करून घेतला आणि मग आता आपल्याला हा प्रॉम्प्ट वापरून ते टूल तयार करायचं आहे. आता तुम्ही Google Flowमध्ये जाणार आणि Google Flowमध्ये हे बघा मी Google Flowमध्ये आलेलो आहे. Google Flowमध्ये या ठिकाणी तुम्हाला टूल्स नावाचा ऑप्शन दिसतोय बघा लेफ्ट साईडला. इथे टूल्समध्ये जायचं आहे आणि टूल्समध्ये आपल्याला एक नवीन टूल या ठिकाणी क्रिएट करायचं आहे. इथे तुम्हाला हे प्लस साइन दिसतंय बघा. इथे प्लस साइनला क्लिक करून आपण आपलं स्वतःचं टूल क्रिएट करू शकतो. आता तुम्हाला टूल काय हवंय, कसा हवंय त्यानुसार तुम्ही इथे डिस्क्राईब करा. आता या ठिकाणी बघा मी कंट्रोल व्ही ने तो प्रॉम्प्ट पेस्ट करतो, जो आपण ChatGPT मधून कॉपी केला आणि बस फक्त याला तो प्रॉम्प्ट देऊन मी रन करतो. आता एक टूल बनवायला या ठिकाणी सुरुवात झाली बघा. ते टूल जे आहे ते क्रिएट होईल. त्याचा प्रिव्ह्यू आपल्याला समोर दिसेल आणि कोड बटनला क्लिक केलं तर त्याचा कोड देखील आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता हे पूर्ण टूल आपण क्रिएट होऊ देऊ आणि कंप्लीट टूल तयार झालं की मग आपण ते या ठिकाणी बघूयात. बघा अगदी काही मिनिटाच्या आत आपलं टूल या ठिकाणी रेडी झालेलं आहे. म्हणजे आता हे जे टूल तुमच्या समोर दिसतंय हे आपण तयार करून घेतलेलं टूल आहे. आपल्या पद्धतीने आपल्याला जसं हवं असेल तसं टूल आपल्याला या ठिकाणी क्रिएट करता येतं आणि फायनली हे टूल पूर्ण झालं की मग आपण याला डन बटनला क्लिक करायचं आणि आपलं टूल जे आहे ते आपल्या यूजसाठी या ठिकाणी रेडी होऊन जाईल. आणि जेव्हा तुम्हाला आपलं टूल वापरायचं असेल तेव्हा तुम्ही इथे टूल्समध्ये जाऊन टूल्समध्ये तुम्हाला आपले जे बनवलेले टूल असतात तिथे दिसतंय बघा AI स्टुडिओ प्रेझेंटर हे आपण तयार केलेलं टूल या ठिकाणी तुम्हाला दिसतं. तुम्ही जेवढी टूल बनवणार तेवढे इथे लिस्टमध्ये तुम्हाला दिसत जातील. तर अशा पद्धतीने हे टूल तयार होत आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपलं स्वतःचं कस्टम टूल या ठिकाणी क्रिएट करता येतं. आता तुम्ही फक्त कल्पना करा तुम्हाला काय हवंय. म्हणजे हे थोडक्यात एक आपलं स्वतःचं ऍप्लिकेशन तयार झालं की जे व्हिडिओ तयार करून देतंय. व्हिडिओ जनरेट करणारा, इमेज जनरेट करणारा, नॉट ओन्ली जनरेशन
तुम्हाला जसं तुमच्या डोक्यात प्लॅन असेल तुम्ही सांगा, AI तुमच्यासाठी असं टूल जे आहे ते तयार करून देऊ शकतो. आणि आता ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर मग लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. आणि चला आपण पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.